यस थँक्यू डीजे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पण पाहतो दोन सलामीचे फलंदाज एका साईडला पाहतील आपण मिस्टर ऋषिकेश शेलार आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतील अजित घरद यांना. आणि बॉलिंग मार्कवरती पाहतोय आपण संतोष कोम वैयक्तिक पहिले सांघिक पहिले षटक घेऊन पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय. फटका तर फसलाय परंतु नो मॅन्स लाईनला चेंडू ट्रॅव्हल करतो. तो पण एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाले आणि संघाने स्वतःचं खातं उघडलंय या 2 धावेने. मला वाटतं थोडीशी दुखापत झालेली वाटते संतोष कोम यांच्या शोल्डर मध्ये. त्याच कारणास्तव पाहिलं तर शॉर्ट पिच चेंडू पडला होता. कारण एक वेगवान गोलंदाज आहेत टायगर स्पोर्ट्स बीबीआर संघाचे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पाहिला चांगला टप्पा हाताळला होता ऑफ साइडला लॉंग ऑफ रिजन मध्ये. जोपर्यंत फील्ड तोपर्यंत एकच धाव आणि एकच धावावरती समाधान मानायला गेलं. थोडंसं फंबल झाला होता शतरक्षक परंतु एकच धावावरती समाधान मानायला लागलं. या एका धावेशी धावसंख्या पुढे सरकून झाली. 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आता पाहता बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई असेल कारण संतोष कोम चांगला गोलंदाज असेल तितकाच चांगला फलंदाज सुद्धा अजित घरत आहेत. आदरणीय सन्माननीय हेमंतजी पाटील यांचं आगमन झालंय. त्यांना आम्ही आमंत्रित करतो या रंगमंचावर येऊन तुम्ही स्थानपन्न व्हायचंय. पाहतो तर काय या चेंडूवरती एक चोटी धाव घेण्यात सुद्धा यश मिळालंय. पण बॅटीला बॉल लागलाय का? यस चेंडू बॅटला स्पर्श झाला त्याच कारणास्तव एक सिंगल धाव. या एका धावेनिशी धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावरती. पुढचा चेंडू असेल चौथा चेंडू या षटकातील संतोष कोम यांचा. ऋषिकेश साडी यावेळेस पाहिलं तर अप्रतिम चेंडू प्ले अँड मिस डॉट चेंडू हाताळतोय. पाहिलं तर आता या चेंडूवरती कमबॅक केलाय कारण संतोष कोम सारख्या गोलंदाजावरती आक्रमण करण्याचं काम करणं गरजेचं आहे कारण मेन गोलंदाज आहेत टायगर स्पोर्ट्स बीबीआर संघाचे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा संतोष कोम यांचा. ऋषिकेश साडी यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता पूल केलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. तिकडे शतरक्षक होता आणि शतरक्षक करत नाही चुकी आणि यावेळेस पाहतोय ऋषिकेश शेलार बॅक टू डगआउट गॉन. थँक्यू डीजे. या षटकातील आपण पाहतोय शेवट चेंडू असेल आणि शेवटचे चेंडू सामना करतील त्या नवीन फलंदाज मिस्टर रुपेश पागे. चांगली गोलंदाजी हाताळताना पाहतोय आपण संतोष कोम यांना. थोडीशी दुखापत जाणवते हातामध्ये परंतु आपल्या संघासाठी खेळताना आपल्या संघासाठी चांगले काम करताना पाहतोय. शेवट चेंडू या षटकातील शॉर्ट पिच चेंडू होता फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल. चेंडूला सरळ पाठवून दिलाय लॉंग लेग रिजनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. यस थँक्यू डीजे. पहिल्या षटकात समोर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. एक गडी बाद 10 धावा. पहिल्या षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या शेवट चेंडूवरती आक्रमण करताना पाहिला आपण फलंदाज रुपेश पागी यांना. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती मिस्टर प्रेम जाधव यांना पाहतोय.
वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन मिस्टर प्रेम जाधव राईट राऊंड विकेटचा मारा. पहिला चेंडू घेऊन अजित घरससाठी थोडीशी वेगळी शैली आहे बॅट पकडायची, परंतु फटके चांगले खेळतात अजित. पहिला चेंडू पूल केलाय, शतरक्षक होता तिकडे, चांगले प्रयत्न तिथे पाहतोय आपण शतरक्षकाकडून झालाय, परंतु झेल काही संपादन करता आला नाही आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर 2 धावा चांगले एफर्ट्स लावले होते शतरक्षकाने, परंतु चेंडू त्यांच्या हातामध्ये समावला नाही. त्याच कारणास्तव 2 धावा. या 2 धावण्याची धावसंख्या पुढे सरकून गेली ती 12 या आकड्यावरती. 100% प्रयत्नांना, परंतु झेला जर हातात घेतला असता तर बेस्ट फिल्डरचा नामकरी ठरला असता. यावेळेस पाहिलं चांगला चेंडू हाताळलाय प्रेम जाधव याने. चेंडू गेलाय थर्ड बॅन रिजन जवळ, जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं. या एका धावेने धावसंख्येचा फलक पाहिलं तर पुढे सरकून जाते ते 13 या आकड्यावरती. मागच्या षटकामध्ये पाहिलं तर शेवट चेंडूवरती आक्रमण केलं होतं, तसंच काहीतरी काम करावं लागेल. प्रेम यांचा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा डावखुरा हाताचा फलंदाज ज्यांनी षटकार मारला होता तोच फलंदाज बॅटिंग मार्क वरती मिस्टर रुपेश पागी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळी चांगला फटका पाहता पण विकेट कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि तिकडे एक सिंगल धाव. या एका धावीने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या 14 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. एक गडी बाद 14 धावा. अजून सुद्धा पाहिलं तर या षटकामध्ये मोठ्या धावा आल्या नाहीत, मोठा फटका अजून सुद्धा आला नाहीये. पुढचा चेंडू यावेळेस पाहिलं तर ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूने बॅटचा काही संपर्क झाला. लेग बायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव. या सिंगल धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. आदरणीय सर राजनजी कोठावले यांना आम्ही आमंत्रित करतो या रंगमंचावरती येऊन तुम्ही स्थानापन्न व्हायचं आहे. कृपया करून आयोजकांकडून तुम्हाला निवेदन आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस पहिला लोअर फुल्ड चेंडू ऑफ साइडला ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यस थर्ड अंपायर कडे रेफर केलाय पंचांनी. आता आपण ऑनस्क्रीन पाहूया काय दिसून येते ते. यस नॉट आउट असेल. फलंदाज क्रीज मध्ये पोहोचलाय. या 2 धावा, या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकून जाते ती 17 ऑन बोर्ड. या षटकातील शेवट चेंडू असेल रुपेश पागी पुन्हा एकदा बॅटिंग मार्क वरती. यावेळी जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूने बॅटचा काहीच संपर्क झाला नाही. षटक संपलंय दुसरं. 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. एक गडी बाद 17 धावा.
पशान रे माझे फारच पशान मी हो आनंद आननीलाच आनंद घरात गेलो दिसायला पण हाय गोरी गोरी पान मी हो आनंद आननीलाच आनंद घरात गेलो दिसायला पण हाय गोरी गोरी पान. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती शेवटचं षटक आणि हाणावरचं स्लॉगवरचं षटक हाताळण्यासाठी मिस्टर अक्षय अक्षय कोठावले पाहतो आपण. त्यांचं होम ग्राउंड आहे त्याच कारणास्तव पाहिलं तर चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी करताना पाहतोय. अक्षयचा पहिला चेंडू सामना करते अजित यांची बॅट अजूनपर्यंत शांत आहे. यावेळेस कोलकाता चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु लॉंग ऑन रिझन मध्ये जोपर्यंत कृष्णा फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव घेतली आणि दुसरे धावाचा सुद्धा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 19 या आकड्यावरती. थोडीशी शांत पद्धतीने बॅटिंग चालू आहे कारण धावांचा वेग पाहिला तर थोडासा मंदावलाय. मोठे फटके खेळायची गरज आहे. शेवटचे 5 चेंडूचा खेळ बाकी असेल अजून सुद्धा. लोअर फोल्ड चेंडू पुल केलाय. यावेळेस पाहतो आपण शतरक्षक आहे तिकडे आणि चांगला थ्रो. पुन्हा एकदा पाहतोय आपण थर्ड अंपायर रेफर केलं जात आहे. पाहूया पण थर्ड अंपायर काय दिसून येते. थोडस डफ डिसिजन होतं परंतु फलंदाज बाद आहे. थोडसा मला 2 इंच कमी पडले असेल बॅट ड्रॅग करताना. त्याच कारणास्तव पाहिलं तर अजित सारखा फलंदाज रनआउटच्या रूपामध्ये बाद होऊन आपल्या तंबूत परततोय. केला घोडा त्यावर बसला दमा वेळा काडी मोडीचा केला घोडा त्यावर बसला. नवीन फलंदाज आपण बॅटिंग मार्गवरती पाहतो मिस्टर अक्षय घरत यांना. थोडीशी लेट येताना पाहतोय अक्षय यांना कारण धावांचा वेग आता थंडावलाय आणि त्याला उफान आणण्याची गरज आहे. कारण धावा पाहिल्या तर आपण फक्त आणि फक्त 20 वरती जाऊन पोहोचले. कारण टायगर स्पोर्ट्स बीपीएल संघ पाहिला तर एक बलाढ्य संघ आहे आणि चांगला धावा करणं गरजेचं आहे. एक चांगला मोठं टोटल उभारणं गरजेचं आहे. कारण पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं चांगला फटका पाहतोय आपण लॉंग ऑन रिझन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. कृष्णा भोईर थोडेसे फंबल झाले त्याचाच फायदा घेताना पाहतोय आपण 2 धावा मिळाल्यात. या 2 धावांशी धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. आडव्या बॅटचा वापर केला होता परंतु बॅटच्या लिडिंग एज आणि संतोष कोमय यावेळेस आपण कोणतीही चुकी करताना न पाहता पुन्हा एकदा ऋषिकेश अक्षय घरात बॅक टू डगआउट गॉन. Garvid, Garvid, Garvid. थँक्यू डीजे. यानंतर होणार सामना जयंबेक डोंगरीपाडा तर बाजूला असलेले समोर असलेले त्यांच्या जयंबेक कर्नाळपाडा दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉससाठी येऊन उभं राहायचंय. डोंगरीपाडा संघाचे कर्णधार आणि कर्नाळपाडा संघाचे कर्णधार
यावेळेस बॅटची लिडिंग आहे पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेट होतय. तू चल मैं आया असंच काहीतरी दाखवताना पाहतोय. लगातार 3 चेंडूवरती 3 गडी बाद, सॉरी 2 चेंडूवरती 2 गडी बाद झाल्यात. मग रेशनसाठी लाईन लावले असंच काहीतरी दाखवताना घडते आता ग्राउंड वरती. थँक्यू डीजे. धाव संख्या गेले ती 22 आकड्यावरती स्थिरावलाय अजून सुद्धा. या षटकातील या इनिंग मधील शेवटचा चेंडू असायला मोठा प्रहार करावा लागेल कुमारांना. लोअर फुल्ड चेंडू चांगला फटका सजवताना पाहतोय पण कृष्णा भोईर तिकडे फील्ड करतायत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2च धावा षटक संपलाय तिसरं. 3 षटकात समाप्तीनंतर 24 धावा झाल्यात आणि 25 धावांचं एक छोटस आव्हान ठेवलेलं आहे. कुठे जाऊ नका, टॉस होईल. यांचा सामना एका बाजूला असेल जय अंबे डोंगरीपाडा, दुसऱ्या बाजूला जय अंबे कर्नाळपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस सोडायचं आहे. चला जय अंबे डोंगरीपाडा संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं तुम्ही आला असतील तर. आदरणीय सन्मान्य खंडूजी शेलका सरांना आम्ही आमंत्रित करतोय टॉस साठी यायचं तुम्ही. त्यांचे शुभ असते या सामन्याचा टॉस होईल. एका बाजूला कर्नाळपाडा संघ जय अंबिका कर्नाळपाडा तर दुसऱ्या बाजूला जय अंबे डोंगरीपाडा संघ. टॉसची ओळख करून देतोय. एका साईडला गावदेवी स्पोर्ट्स शाष्टीकरपाडा, दुसऱ्या बाजूला रवींद्र दादा स्मृती शिक्षक असेल. कॉइन स्पिन होतोय. शाष्टीकरपाडाचा कॉल आहे आणि नाणेफेक जिंकलाय ते जंबे का स्पोर्ट्स कर्नाळपाडा संघ. तुम्ही दोघांना बेस्ट ऑफ लक करून तुम्ही कृपया करून स्थानापन्न व्हायचंय. टॉस विन झालं तर काय करतील तुम्ही? शतरक्षण घेतलंय तुम्ही आणि किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? 40 ते 45 प्लस. तुम्ही एकमेकांसोबत कधी खेळत का समोरासमोर? हो खेळलोय. नक्कीच, म्हणजे तुम्हाला चांगला अनुभव असेल. ऑल द बेस्ट असेल तुम्हाला. नाणेफेक हरलं तुम्ही, नाणेफेक जिंकलं काय घेतलं असतं? शतरक्षण. आज तुम्हाला बॅटिंग करायचं आहे. किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील? 50 प्लस. नक्कीच 50 प्लस करण्याचा प्रयत्न असेल. ऑल द बेस्ट तुम्हाला. तर तुमच्यासोबत जोडले जातील मायक्रोफोन वरती माझे साथी समालोचक मित्र विजय भोई सर. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच दर्शन. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका आहे शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं, परंतु 2 धावा मात्र
कंप्लीट होत आहे. 2 टीमची टोटल आपण पाहिलं तर जाऊन पोहोचली आहे. ओहो, या ठिकाणी आपण पाहिलं तर ओव्हर थ्रो झाला होता आणि दुसऱ्या बॉल वरती मात्र 3 धावा पूर्ण होताना आपण पाहिल्या. अगोदरच आपल्या अकाउंट मध्ये बॅलन्स कमी आहे आणि तो खर्च कशा पद्धतीने करावा यावेळेस जास्त लक्ष त्याच्यावरती फोकस करावं लागेल. फिल्डिंग करणाऱ्या टीमला लक्ष आहे ते म्हणजेच 25 धावांचं षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर सरळ बॅटने चेंडूला फोर्स केलाय. चेंडू जाईल लॉंग ऑफ ऑर्डर लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. प्रेम जाधवच्या बॅट मध्ये आला आहे षटकार. धन्यवाद डीजे, थँक्यू, धन्यवाद डीजे. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ऑन साइडला. यावेळेस आपण पाहिलं तर मग आणखी 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 13. जवळजवळ आपण पाहिलं तर 4 बॉल मध्ये 13 धावा बनवलेत. कारण पहिल्या बॉल वरती 2, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 6 आणि त्याच्यानंतर 2. चांगली सुरुवात. यावेळेस आपण पाहिलं तर प्ले अँड मिस हा डॉट बॉल. जवळजवळ 5वा बॉल आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये आलाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 25 धावांचं टार्गेट आहे. 13 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर बॅटची लिडिंग एज काम तमाम. धन्यवाद डीजे. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र संपन्न झाला. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 13. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. दुसरं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहते गोलंदाज रुफेश फागी. गुच्छामध्ये विकेट पकडाव्या लागतील रुफेशला देखील. यावेळेस हवाई हल्ला केलाय क्षेत्ररक्षक आहे ऋषिकेश शेलार, परंतु त्याच्याकडनं झालीये मिस्टेक. झेल झालीये ड्रॉप. 2 धावा पूर्ण केले. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3री धाव देखील कंप्लीट झाली आहे. 3 धावा पुन्हा एकदा पूर्ण होत आहेत. रुफेश फागी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. पहिल्या बॉल वरती 3 धावा. कदाचित झेल पकडायला हवा होता ऋषिकेश शेलारनं, परंतु त्याच्याकडे झाली मिस्टेक. जवळजवळ वाईडिश लॉंग ऑनला मात्र झेल होता. तो झेल सुटल्यानंतर बॉल आपण पाहिला तर लॉंग ऑन एरियामध्ये आला होता. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर अजितच्या बॅट मध्ये चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू जाईल एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या पलीकडे. हा आलाय अजित नावाचा ब्रँडेड चौकार. 4 रन. धन्यवाद डीजे. धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 20च्या घरामध्ये. आता मात्र जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मी तर म्हणेन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता अजितनं, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाही. डॉट बॉल आलाय. 9 चेंडू 5ची गरज. रुपेशच्या खात्यातील हा पुढचा बॉल. यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आहे वाईट. उभंतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 21 आकड्यावरती. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 9
आणि 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 4. यावेळेस आपण पाहिलं तर आलू फुल टॉस डिलिव्हरी होती, एकदा वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय, दुसरी देखील कंप्लीट झाली आहे, कदाचित तिसरी घेतली जाईल का? यस 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 यस, तिसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. अतिशय सुंदर रन बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. या इनिंग मध्ये ही तिसरी धाव असेल ती तिहेरी स्वरूपामध्ये घेतली गेली आणि टीमची धावसंख्या आपण पाहिले तर जाऊन पोहोचली आहे 24 आकड्यावरती. धावफलक आपण पाहिले तर समान झाले, स्कोर इज लेवल, समांतर धावसंख्या जरूर पाहायला मिळाली. रुपेशच्या खात्यातील हा पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर बॉल होता, लॉंग लेगच्या दिशेने चेंडू मात्र जातो सीमा रेषा पार. आलाय हा संतोष कुमच्या बॅट मधनं षटकार, 6 धावा, सामना फिनिश. किती पाहू तुझी वाट, हलू हलू प्यार आट. धन्यवाद डीजे. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे तो म्हणजेच मिस्टर अक्षय ठरला या सामन्याचा सामनावीर. गोलंदाजी करत असताना 7 रन्स आणि 3 विकेट त्याने मिळवले, म्हणून आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अक्षयाला देणार आहोत. चला अक्षय आपण याचा आहे, लो स्कोरिंग सामना होता, अक्षयने चांगली बॉलिंग केली, 3 विकेट त्याने मिळवलेत, म्हणूनच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण अक्षयाला देतोय. संतोष कुमने देखील चांगला खेळ केला, परंतु प्रेम जाधवने देखील चांगला खेळ केलेला आहे. चला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी वितरित करतोय. अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय म्हणजे पाटील आहेत, म्हणजे पाटील साहेबांना विनंती करतोय आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्याकरता आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने यायचा आहे.